इथे बघा फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये सगळ्यात पहिला स्टेट तुमचा ब्रोमो कोण अरेन. ब्रोमो अरेन म्हणजे कोण असणार आहे? ब्रोमोबेन्झिन. ब्रोमोबेन्झिनचा फॉर्म्युला काय असणार आहे? C6H5 काय असणार आहे तर Br. त्यानंतर ना आयडो काय असतो? परत C6H5 काय असणार आहे तर आयडोबेन्झिन. आणि पॉलीक्लोरो डेरिव्हेटिव्ह कोण होते सांगा? पॉलीक्लोरो डेरिव्हेटिव्ह आपण बघितलेत. पॉलीक्लोरो डेरिव्हेटिव्ह आपण कालच बघितलेत. काय? हा इथं एक क्लोरीन आहे आणि इथं एक क्लोरीन आहे. कोणत्या पोझिशनला आहे? तर ऑर्थो पोझिशनला. ही मेन पोझिशन आहे तर निमिषी कोणती पोझिशन आहे? ऑर्थो. नेक्स्ट इथं काय असणार आहे? हा ही कसली पोझिशन आहे? पॅरा. आणि कोणती पोझिशन असते? येस. आणि कोणती पोझिशन असते? मेटा. हे पॉली का? दोन किंवा दोन पेक्षा जास्त. सो ऐका, ब्रोमो, आयडो अँड पॉलीक्लोरो डेरिव्हेटिव्ह ऑफ अरेन्स आर हेवियर दॅन वॉटर. म्हणजे त्यांची डेन्सिटी पाण्यापेक्षा काय आहे? जास्त. हेवियर दॅन वॉटर म्हणजे मिनिंग समजते? त्याची डेन्सिटी काय आहे? जास्त. ओके. The density of haloarenes increases with the increase in the number of carbon atom and halogen atom and the atomic mass of halogen atom. Means जर मी फक्त क्लोरोबेन्झिन घेतला आणि डायक्लोरोबेन्झिन घेतला तर क्लोरोबेन्झिन आणि डायक्लोरोबेन्झिन मध्ये हेवियर कोण असणार आहे? डायक्लोरोबेन्झिन. का? तर त्यामध्ये किती क्लोरीन ग्रुप्स आहेत? 2. एका क्लोरीनचा मास कितीने वाढतोय? 35.5. एकाचा मास कितीने वाढतोय? 35.5. मग दर क्लोरीनला तेवढा मास वाढणार. मग त्यांनी काय म्हटलं? मोलार मास. आपण रिलेशन बघतो ना, डेन्सिटी इज इक्वल्स टू काय म्हणतो आपण? मास अपॉन काय म्हणतो? व्हॉल्यूम. आणि डेन्सिटी अपॉन इज मास अपॉन व्हॉल्यूम म्हणजे डेन्सिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू व्हॉट? डेन्सिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू व्हॉट? डेन्सिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू व्हॉट? मास. सो हा स्टेटमेंट समजला का बघा? halogen atom and atomic mass of halogen atom. As the molar mass of the halogen atom increases, melting and boiling point increases. हे सगळीकडे सेम आहे. सगळीकडे अल्कोहोल, फिनॉल्स, इथर्स, हॅलोअल्केन्स, हॅलोअरेन्स सगळ्यांमध्ये काय आहे? सेम. काय? मोलार मास इज डायरेक्टली प्रपोर्शनल. कोणाला प्रपोर्शनल असतं मोलार मास? डायरेक्टली प्रपोर्शनल बॉइलिंग पॉइंट किंवा मेल्टिंग पॉइंट. बॉइलिंग पॉइंट किंवा मेल्टिंग पॉइंट. आता मला सांगा, आपण बघितलंय ना, सगळ्यात कमी मास फ्लोरीन, मग कोण असतं? क्लोरीन, मग कोण असतं? ब्रोमीन, आणि मग कोण असतं तर आयोडीन. आता ह्याचे जर हॅलोबेन्झिन्स आपण घेतले, काय घेतले? हॅलोबेन्झिन C6H5 काय घेतला? F. त्यानंतर C6H5 काय घेतला? Cl. परत C6H5 काय घेतला? Br. आणि परत C6H5 काय घेतला? I. सगळ्यात जास्त मास कोणाचा असणार आहे? शौर्य ह्या साईडला बस. शौर्य कसं घाम व्हायलाय. इथं बस ह्या साईडला. अनुष्का तू एक बेंच पुढे ये. नील इथे या दोघं पण. सांगा काय असणार आहे? सांगा जरा प्लीज. सगळ्यात जास्त मोलार मास कोणाचा असणार आहे यामध्ये? आपण काय म्हटलं? डाऊन द ग्रुप मोलार मास वाढतो ना, तर आयोडीनचा मोलार मास काय असणार आहे? सगळ्यात जास्त. आणि सगळ्यांमध्ये अरोमॅटिक ग्रुप काय आहे? सेम C6H5. सगळ्यात जास्त मास कोणाचा असणार आहे? आयडोबेन्झिन. बॉइलिंग पॉइंट सगळ्यात जास्त कोणाचा असणार आहे? आयडोबेन्झिन. त्यापेक्षा कमी ब्रोमोबेन्झिन, त्यापेक्षा कमी क्लोरोबेन्झिन, त्यापेक्षा कमी फ्लोरोबेन्झिन. आलं का लक्षात? येस ऑर नो? हे सगळ्याला सेम राहणार आहे. आता बॉइलिंग पॉइंट ऑफ आयसोमेरिक डायहॅलोबेन्झिन आर नियरली सेम. सी दिस आहे पॉलिमेरिक डायहॅलोबेन्झिन. इथं कोण आहे? मेटा पोझिशनला आहे क्लोरीन. कोणत्या पोझिशनला क्लोरीन आहे? इथं कोणत्या पोझिशनला क्लोरीन आहे? मेटा.
इथं कोणत्या पोझिशनला क्लोरीन आहे? ऑर्थो. इथं कोणत्या पोझिशनला आहे? पॅरा. पण सगळ्यांचं मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे? C6H4Cl2. काय आहे? काय आहे? C6H4 काय आहे? Cl2. मग त्यांनी काय म्हटलंय? बॉइलिंग पॉइंट ऑफ आयसोमेरिक डायहॅलोबेन्झीन आर नियरली सेम बट पॅरा आयसोमर्स कोण सांगा? फर्स्ट आणि फोर्थ पोझिशनला हॅलोजन अटॅच्ड आहे. सेम हॅलोजन अटॅच्ड, पण पॅरा पोझिशन सिमेट्रिकल असते. काय असते? काय असते? सिमेट्रिकल असल्यामुळे त्यामध्ये रिपल्शन कमी होते. काय कमी होते? रिपल्शन कमी आणि इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त. रिपल्शन आणि इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन मग काय जास्त असणार आहे? बॉइलिंग पॉइंट. काय जास्त असणार आहे? परत अजून एक रिलेशन आहे की इंटरमॉलिक्युलर फोर्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल कोणाला असतो? बॉइलिंग पॉइंट किंवा मेल्टिंग पॉइंट. कारण आपण स्टेट्स ऑफ मॅटर बघितले, सॉलिड, लिक्विड आणि गॅस कशावरती डिपेंड असतात? कॉन्स्टिट्युएंट पार्टिकलच्या अरेंजमेंट वरती. सॉलिड मध्ये कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल एकदम जवळ असतात, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त. मग तसं मेल्टिंग पॉइंट, कधी मेल्टिंग पॉइंट हा बॉइलिंग पॉइंट पेक्षा काय असतो? जास्त. मेल्टिंग पॉइंट हा बॉइलिंग पॉइंट पेक्षा काय असतो? जास्त. लक्षात येते का? येस ऑर नो? येस ऑर नो? ठीक आहे. सो boiling point and melting point due to symmetry which fits the crystalline lattice better. Next, aryl halides are insoluble in polar solvent but readily soluble in organic solvent. ह्याचं meaning बघा काय आहे? आपण असा एखादा शब्द ऐकलेला का रे? आपण असं काहीतरी शब्द ऐकलेला का? लाईक, डिझॉल्व्स, लाईक सोल्युबिलिटीला असं ऐकलेलं का आपण? लाईक, डिझॉल्व्स, लाईक असं सांगितलेलं का मी तुम्हाला? लाईक, डिझॉल्व्स, लाईक सांगितलेलं का? जर आपण सोल्युशन घेतला तर त्या सोल्युशन मध्ये काय असतंय? सोल्यूट असते आणि दुसरा काय असतो तर सॉल्व्हेंट. सोल्यूट असते आणि काय असतंय? सॉल्व्हेंट. मी तुम्हाला काय म्हटलं की तुमचा सॉल्व्हेंट काय असायला पाहिजे? पोलार. पोलार सॉल्व्हेंट असेल तर सोल्यूट पण कसं असायला पाहिजे? पोलार. पोलार सोल्यूट हा पोलार सॉल्व्हेंट मध्येच डिझॉल्व्ह होणार. लाईक, डिझॉल्व्स, लाईक. कारण पोलार मध्ये काय असणार आहे? आता वॉटर जर घेतला तर पोलार मध्ये पार्शियल प्लस आणि काय असणार आहे? पार्शियल मायनस. आणि जर सोल्यूट पोलार म्हटला तर आपण मिथिल क्लोराइड घेतो, हा मायनस आणि हा काय तर प्लस. पोलॅरिटी. मग एकाची निगेटिव्ह दुसऱ्याच्या पॉझिटिव्ह. सोल्यूटचा निगेटिव्ह सॉल्व्हेंटच्या पॉझिटिव्हला आणि सोल्यूटचा पॉझिटिव्ह सॉल्व्हेंटच्या इंटरॅक्ट करणार आहे. ठेवते हे सगळं? येस ऑर नो? किंवा आता तरी समजतंय का? बघा. ठीक आहे. दुसरं काय? उलट नॉन पोलार सोल्यूट. कसला सोल्यूट? नॉन पोलार सोल्यूट कशामध्ये डिझॉल्व्ह होतं? नॉन पोलार सॉल्व्हेंट. नॉन पोलार सॉल्व्हेंट म्हणजे ज्यामध्ये काहीच पोलॅरिटी नाहीये. मग नॉन पोलार सॉल्व्हेंट कोण आहे? कार्बन डायसल्फाइड, कार्बन टेट्राक्लोराइड्स, बेन्झीन एक्सेट्रा. हे जे हॅलोबेन्झिन्स आहेत, कसले बेन्झिन्स आहेत? हॅलोबेन्झिन्स. ह्या हॅलोबेन्झिन्स मध्ये हे बघा, हा C6H5 तर आहे, पण हा जो हॅलोबेन्झिन आहे ह्यामध्ये पोलॅरिटी डेव्हलप होत नाही बाळांनो. काय डेव्हलप होत नाही? कारण इथं सिस्टीम मध्ये लोन पेअर टू बॉन्ड पेअर शिफ्टिंग असते, कारण सिस्टीम मध्ये रेझोनन्स क्रिएट झालेला असतो. त्यामुळे बेन्झिन रिंग हॅलोबेन्झिन वरती पोलॅरिटी डेव्हलप होत. मग पोलॅरिटी जर हॅलोबेन्झिन वरती डेव्हलप होत नाही तर तो कोण आहे? कोण आहे? नॉन पोलार. म्हणजे हा नॉन पोलार काय आहे? सोल्यूट. जर हा नॉन पोलार सोल्यूट आहे तर कशामध्ये डिझॉल्व्ह होणार? नॉन पोलार सोल्यूट आहे तर कशामध्ये डिझॉल्व्ह होणार? नॉन पोलार सोल्यूट आहे तर कशामध्ये डिझॉल्व्ह होणार? आणि नॉन पोलार सॉल्व्हेंट कोण आहेत? कार्बन डायसल्फाइड, कार्बन टेट्राक्लोराइड आणि बेन्झीन. अँड यू नो व्हॉट? ह्या कार्बन डायसल्फाइड, कार्बन टेट्राक्लोराइड आणि बेन्झीनलाच आपण कसले सॉल्व्हेंट्स म्हणतो? ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट्स. कसले सॉल्व्हेंट्स आहेत हे? कसले सॉल्व्हेंट्स आहेत? लक्षात ठेवा, जे नॉन पोलार सॉल्व्हेंट्स आहेत त्यांना आपण
ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट. कसले सॉल्व्हेंट्स? कसले सॉल्व्हेंट्स? कसले सॉल्व्हेंट्स? कसले सॉल्व्हेंट्स? ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट. कसले सॉल्व्हेंट्स आहेत? समझ में आ रहा है? यस और नो? सो अरिल हैलाइड्स आर इनसोल्यूबल इन पोलर सॉल्वेंट, क्योंकि अरिल हैलाइड्स नॉन पोलर है. क्योंकि अरिल हैलाइड्स क्या है? अरिल हैलाइड्स मतलब ही हेलोबेंजीन. मैंने बार बार बोला है आपको, अरिल हैलाइड्स मतलब ही हेलोबेंजीन. ओके, बट रेडिली सोल्यूबल इन ऑर्गेनिक सॉल्वेंट्स. क्यों रेडिली सोल्यूबल इन ऑर्गेनिक सॉल्वेंट्स? क्योंकि ऑर्गेनिक सॉल्वेंट्स नॉन पोलर रहते हैं और आपका हेलोबेंजीन भी नॉन पोलर है. हमने कॉन्सेप्ट स्टडी है कि लाइक डिसॉल्व्स क्या रहता है? लाइक. तो अगर सोल्यूट नॉन पोलर है तो सॉल्वेंट भी क्या होना चाहिए? नॉन पोलर. समजलं इथपर्यंत? काय काय बघितली? डेन्सिटी बघितली, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट बघितलं, सोल्युबिलिटी बघितली. हा, आता ह्यामध्ये ह्यांचं मास, सॉरी ह्यांचं काय म्हणतात आपण, स्टेट, कलर आणि ऑर्डर. दर कंपाऊंडचं स्टेट, कलर आणि ऑर्डर काय होत असतं? चेंज. मोस्टली ऑर्डरलेस असतात. पण पॉली डेरिव्हेटिव्ह, कसले डेरिव्हेटिव्ह? पॉली म्हणजे ज्यामध्ये एकापेक्षा जास्त हॅलोजन ऍटम जॉईन आहेत त्याला काहीतरी टिपिकल स्मेल असतो. फॉर एक्झाम्पल क्लोरोफॉर्म. कसला फॉर्म? क्लोरोफॉर्म कसा असतो सांगा? CHCl3 हा क्लोरोफॉर्म आहे. ह्याला टिपिकल स्मेल येतो. घ्यायला जायचा नाहीतर म्हणशीला मी सांगितलेलं. हे पॉइंट समजलं तुम्हाला? हे सप्ले फिजिकल प्रॉपर्टीज. आता नेक्स्ट आपण काय बघणार आहे? येस, फिजिकल प्रॉपर्टीज नंतर नेक्स्ट आपण काय डिस्कस करणार आहे तर केमिकल प्रॉपर्टीज. See, now we are going to discuss chemical properties. Chemical properties of whom? Chemical properties of haloarene. Chemical properties of haloarene. जरा इथं लक्ष द्या सगळ्यांनी. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ हॅलोअरेन्स ना, आपण हॅलो अल्केन्स मध्ये कोणते कोणते टाइप्स बघितलेले होते? कोणते कोणते रिएक्शन्स बघितले हॅलो अल्केन्स मध्ये? सगळ्यात पहिली कोणती रिएक्शन बघितलेली हॅलो अल्केन्स मध्ये? नोटबुक ओपन करा आणि मला पटकन सांगा. हॅलो अल्केन मध्ये पहिली केमिकल प्रॉपर्टी आपली कोणती होती? नील बुक कुठे आहे? हॅलो अल्केन मध्ये पहिली प्रॉपर्टी कोणती होती? न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. कसली रिएक्शन होती? न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन होती का? आठवते का? हे बघा, असं काहीतरी होतं. हा अल्किल हॅलाइड आहे. या अल्किल हॅलाइडला तुम्ही कशाबरोबर ट्रीट करताय? न्यूक्लियोफाइल. न्यूक्लियोफाइल कसा चार्ज आहे तर नेगेटिव्हली काय आहे तर चार्ज आहे. आणि हॅलाइड पण काय आहे तर नेगेटिव्हली चार्ज आहे. त्यामुळे हा इथं रिप्लेस करू शकतो. आणि तुम्हाला R-NU प्लस काय मिळत होतं? X मायनस. हे अल्किल हॅलाइड मधला न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन आहे. पण अरिल हॅलाइड्स मध्ये न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन इझिली होत नाही. आणि जर घडवायचंच असेल तर हाय टेम्परेचर आणि काय लागतं? हाय प्रेशर. त्याचं रिझन आहे. काय रिझन आहे? आता सगळ्यांनी तर बघा, कारण खूप जणांनी नवीन जॉईन केलंय हा, तर त्यांना ही कॉन्सेप्ट मला माहित आहे की माहित नसणार आहे ती. हॅलोबेन्झीन जर आपण घेतला, त्यातला जो हॅलोजन ग्रुप असतो ना, तो हॅलोजन ग्रुप इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असतो. कसला ग्रुप असतो? EDG ग्रुप. कसला ग्रुप म्हणतो आपण याला? EDG ग्रुप. ह्यासाठी तुम्ही रेझोनन्स इफेक्ट, बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे लेक्चर्स बघा, मी सांगितले तुम्हाला. हा जो हॅलोबेन्झीन आहे, हॅलोबेन्झीन मधला हॅलोजन कसा आहे तर इलेक्ट्रॉन डोनेटिंग. म्हणजे हा रेझोनन्स दाखवतो. काय दाखवतो? रेझोनन्स म्हणजे शिफ्टिंग ऑफ लोन पेअर टू बॉन्ड पेअर अँड बॉन्ड पेअर टू लोन पेअर्स और बॉन्ड पेअर टू बॉन्ड पेअर, पाय बॉन्ड टू पाय बॉन्ड शिफ्टिंग होत असते. आता इथं काय होतंय? हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहे म्हणून हा हॅलोजन ह्याचा लोन पेअरला कशामध्ये कन्वर्ट करतो? बॉन्ड पेअर. जेव्हा हा लोन पेअर बॉन्ड पेअर मध्ये कन्वर्ट होतो तर हा बॉन्ड पेअर कशामध्ये कन्वर्ट होतो? लोन पेअर. समजून घ्या मी काय सांगतेय ते. हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हे फक्त काय हॅलोजनच्या केसमध्ये नाही होणार आहे. जेवढे काय इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहेत सगळ्यांच्या केसमध्ये हेच होणार आहे. जेवढे काय इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहेत आणि कोणाला जॉईन आहे? बेन्झीनला. कोणाला जॉईन आहे? असंच होणार आहे त्यांना. हे बघा, हा लोन पेअर टू बॉन्ड पेअर कन्वर्ट झाला. काय झाला? डबल बॉन्ड.
आणि हा बॉन्ड पेअर टू कशामध्ये कन्वर्ट झाला? लोन पेअर. इथं काय चार्ज येणार आहे सांगा मग? निगेटिव्ह. कारण 2 इलेक्ट्रॉन्स आले. एक इलेक्ट्रॉन त्याचा होता पण दुसरा इलेक्ट्रॉन एक्स्ट्राचा आला. समजतंय का? येस ऑर नो? प्लीज, हे खूप इम्पॉर्टंट आहे, समजून घ्या. परत हा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होतो? बॉन्ड पेअर. आणि हा बॉन्ड पेअर कशामध्ये कन्वर्ट होतो? लोन पेअर. मी एरोज बघा कुठं दाखवते, एरोज पण खूप इम्पॉर्टंट आहेत. परत हा एक सगळ्यात इम्पॉर्टंट विचारले, ह्यावरती चार्ज काय येणार आहे? पॉझिटिव्ह. का पॉझिटिव्ह येणार? कारण ह्याचा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट झाला? बॉन्ड पेअर. लोन पेअर म्हणजे ह्याच्याकडे किती इलेक्ट्रॉन होते? 2. ते दोन्ही इलेक्ट्रॉन शिफ्ट झाले, त्यावेळी एक इलेक्ट्रॉन ह्या कार्बनला गेला ना, त्या हॅलोजनवरचा कार्बन काय झाला? कमी. इलेक्ट्रॉन काय झाला? कमी. म्हणून हॅलोजन वरती प्लस. ठीक आहे. आता परत हा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट झाला? बॉन्ड पेअर. आणि हा बॉन्ड पेअर कशामध्ये कन्वर्ट झाला? लोन पेअर. बॉन्ड पेअर कशामध्ये कन्वर्ट झाला? लोन पेअर. ठीक आहे. परत हा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होतो? बॉन्ड पेअर. आणि हा बॉन्ड पेअर कशामध्ये कन्वर्ट होतो? लोन पेअर. बघा काय सांगते ते, समजून घ्या या गोष्टीला. परत काय काय झालं बघा, इथं काय चेंज येणार नाही. इथं आहे तसा एक्स येणार आहे, इथं प्लस येणार आहे, परत इथं बॉन्ड आहे, इथं बॉन्ड आहे, आणि इथं लोन पेअर आहे. परत हा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे? बॉन्ड पेअर. आणि हा बॉन्ड पेअर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे? मला सांगायचं, पहिल्या आणि 5व्या स्ट्रक्चर मध्ये काय तुम्हाला फरक दिसतोय? पहिल्या आणि 5व्या मध्ये काय फरक दिसतोय हे तुम्ही सांगायचं मला. पाय बॉन्डची पोझिशन. कोणाची पोझिशन? इथं पाय बॉन्डची पोझिशन इथं होतं, तीच इथं शिफ्ट झाली. इथं होती, हीच इथं शिफ्ट झाली. इथं शिफ्ट झाली. ह्यालाच म्हणतात रेझोनन्स. काय म्हणतात त्याला? आणि ह्या रेझोनन्स मध्ये टोटल किती स्ट्रक्चर आहेत? तर 5. हा फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड, हा फोर्थ, आणि हा काय आहे तर फिफ्थ. या 5 रेझोनेटिंग स्ट्रक्चर मध्ये बोलायचं नाही रे, सेकंड, थर्ड आणि फोर्थ बघायचं. ह्या सेकंड, थर्ड आणि फोर्थला कार्बन आणि हॅलोजनचा बॉन्ड, कार्बन आणि हॅलोजनचा बॉन्ड, कार्बन आणि हॅलोजनच्या बॉन्डला कसला कॅरेक्टर आहे? डबल बॉन्ड. कसला कॅरेक्टर आहे? आणि कार्बन डबल बॉन्ड एक्स असेल तर डबल बॉन्ड लेंथ काय होणार आहे? कमी. डबल बॉन्ड लेंथ कमी होणार, बॉन्ड लेंथ कमी होणार, बॉन्ड स्ट्रेंथ जास्त होणार, म्हणजे बॉन्ड इझिली ब्रेक होणार. बॉन्ड इझिली ब्रेक होणार. हा, सो इथं एक आहे की फॉर हॅलो अरेन्स the C-X bond shows what? Shows partially double bond character. कसला कॅरेक्टर दाखवतो? पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर. आणि पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर दाखवतो, therefore C-X bond is not broken easily. आणि जर तो नॉट ब्रोकन इझिली आहे, तो बॉन्ड इझिली ब्रेकच होत नाही. हे बघा, C-X बॉन्ड जर ब्रेक झाला असता तर हॅलोजन दोन्ही इलेक्ट्रॉन्स निघून घेऊन जाणार, म्हणजे इथं न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन होणार होती. मग इथं जर C-X बॉन्ड इझिली ब्रेकच होत नाही, तर इथं काय म्हणणार आहे? सिन्स therefore C-X बॉन्ड इज नॉट ब्रोकन इझिली, हेन्स न्यूक्लिओफिलिक substitution reaction is not easily possible in what? In haloarenes. In haloarenes. जर इझिली पॉसिबल नाहीये तर आपण काय करतो? हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशर वापरतो. काय वापरतो? घडवण्यासाठी रिएक्शन. पण इट इज सेड की कशाला घडवू नका असं, तुम्ही एवढं हाय टेम्परेचर हाय प्रेशर वापरायचं नसतं. का वापरायचं नसतं? त्याला कंट्रोल करायला पाहिजे, आणि तेवढं सगळं द्यायला पैसे पण काय लागणार आहेत? जास्त. मग दुसरी कोणती तरी सुटेबल मेथडनं तुम्ही काय करा? वेगवेगळे कंपाऊंड्स काय करा? फॉर्म.
इथं आपण काय कन्क्लूड करायचं की सी डॅश एक्स बॉन्ड जो आहे त्याला पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर आहे. कशामध्ये? त्याच्या रेझोनेटिंग स्ट्रक्चर मध्ये. का पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर आहे त्याच्या रेझोनेटिंग स्ट्रक्चर मध्ये? कारण तुमचा जो हॅलोजन ग्रुप आहे तो हॅलोजन ग्रुप कसला आहे तर इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहे. मग त्यातल्या 3 रेझोनेटिंग स्ट्रक्चर मध्ये पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर होतोय म्हणजे त्याचं सी डॅश एक्स बॉन्ड इझिली ब्रेक होणार नाही. म्हणजे न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन बाकीच्या केसमध्ये अल्किल हॅलाइड्स मध्ये इझिली झालेली, पण हॅलो आरेन्स मध्ये इझिली होणार. इट विल रिक्वायर ड्रास्टिक कंडिशन. इट विल रिक्वायर, and what are that drastic conditions? High temperature and high pressure. High temperature and now one more thing. मग नाही, मला ह्याच मेथडनं न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन करून बनवायचंय. मला तो सी डॅश एक्स बॉन्ड काय करायचंय ब्रेक करायचंच आहे. तर एक प्रोसेस आपण ह्यामध्ये एक डिस्कस करतो, त्याचं नाव आहे डव्स प्रोसेस. कसली प्रोसेस? कसली प्रोसेस? डव्स प्रोसेस. ही कशासाठी वापरली जाते? फिनॉल फॉर्मेशन. क्लोरोबेन्झिन पासून काय बनवायचं? हे बाळांनो, क्लोरोबेन्झिन पासून काय बनवायचं? फिनॉल. क्लोरोबेन्झिन पासून काय बनवायचं? क्लोरोबेन्झिन पासून काय बनवायचं? फिनॉल. क्लोरोबेन्झिन कसा असतो? ऐकून घ्या. क्लोरोबेन्झिन कसा असतो? C6H5 काय असतं? Cl. आणि फिनॉल कसं असतं? C6H5 इथं काय असणार आहे तर OH. समजते का मी काय सांगते? येस ऑर नो? C6H5Cl क्लोरोबेन्झिन आहे आणि C6H5OH काय आहे तर फिनॉल. कसं बनवतो बघा. आता ही सेम आता जी मी रिएक्शन लिहिणार परत रिपीट होणार आहे. प्रिपरेशन ऑफ फिनॉल्स मध्ये. कशामध्ये? 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 प्रिपरेशन ऑफ फिनॉल्स मध्ये. इथं बघा. हा पर्टिक्युलरली काय आहे? क्लोरोबेन्झिन आहे. Cl. ह्याला मी सोडियम हायड्रॉक्साइड बरोबर ट्रीट करते. at 623 Kelvin and pressure 200 to 300 atmospheric pressure, high temperature and high pressure. What I'm using? High temperature and high pressure. Why I'm using this high temperature and high pressure? Because I want to break this C-Cl bond. इथं जरी तुम्हाला C-Cl bond सिंगल दिसतोय पण आहे कसा? पार्शियल डबल बॉन्ड. पार्शियल डबल बॉन्ड त्याची बॉन्ड लेंथ काय झाली आहे? कमी झाली आहे. बॉन्ड लेंथ कमी झाली आहे. बॉन्ड स्ट्रेंथ वाढली आहे. बॉन्ड स्ट्रेंथ वाढली आहे तो बॉन्ड इझिली ब्रेक होणार. मग बॉन्ड ब्रेक करण्यासाठी तुम्ही हा सगळा मॅटर यूज केला. मग इथं NaOH मध्ये कसं असते? NaOH मध्ये NaO मायनस आणि H काय असते तर प्लस. इथं काय होतंय? हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशरला हा क्लोरीनच्या जागे ONA येते. क्लोरीनच्या जागे ONA, कारण ONA मायनस आहे. कोण मायनस आहे? ONA मायनस. सो तुम्हाला इथं C6H5 इथं काय येणार आहे? C6H5 इथं काय येणार आहे? ONA प्लस. बाळांनो, हा क्लोरीन आणि हा हायड्रोजन काय बाहेर पडणार आहे? HCl. ह्याचं नाव काय आहे? ह्याचं नाव आहे सोडियम फिनॉक्साइड. ह्याचं नाव काय आहे? सोडियम फिनॉक्साइड. आणि हा जो सोडियम फिनॉक्साइड मिळाला, ह्या सोडियम फिनॉक्साइडला तुम्ही कशाबरोबर ट्रीट करताय? ह्या सोडियम फिनॉक्साइडला तुम्ही डायल्यूट HCl बरोबर ट्रीट करताय. कशाबरोबर ट्रीट करताय? कशाबरोबर ट्रीट करताय? डायल्यूट HCl. आणि हीट केला तर हे बघा, हा O मायनस असतंय आणि हा Na काय असतंय? O मायनस आणि Na काय असतंय? प्लस. आणि हा H पण काय? प्लस. आपल्याला सबस्टिट्यूशनला काय माहित आहे? प्लसला काय रिप्लेस होणार आहे? प्लसला काय रिप्लेस होणार आहे? प्लसला काय रिप्लेस होणार आहे? मग इथं काय येणार आहे? C6H5 इथं काय येणार आहे? OH प्लस इथं काय येणार आहे तर NaCl. म्हणजे हा कोण फॉर्म झाला बाळांनो? सगळं झालं. क्लोरोबेन्झिन पासून फिनॉल मिळालं, पण नॉर्मल कंडिशनला मिळालं. C-X बॉन्ड ब्रेक करायला तुम्ही हाय टेम्परेचर आणि काय वापरला तर हाय प्रेशर. ड्रास्टिक कंडिशन्स काय वापरले? काय वापरला? ड्रास्टिक कंडिशन. म्हणजे इथे एक कन्क्लुजन आहे. एक क्वेश्चन विचारतात की हॅलो अल्केन्स आर मोर रिएक्टिव्ह दॅन हॅलो अरेन्स टुवर्ड्स न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. रिझन, हॅलो अल्केन्स जे असतात, नॉर्मल आपले हॅलो अल्केन्स जे असतात
त्यामध्ये सी डॅश एक्स बॉन्डला सिंगल बॉन्ड कॅरेक्टर असते आणि कार्बन कसला हायब्रिडाइज्ड असतो तर sp3. त्यामुळे तो इझिली काय होऊ शकतो ब्रेक. पण जर तुम्ही हॅलो ऑरेंज घेतला, काय घेतला हॅलो ऑरेंज, त्यामध्ये जो सी डॅश एक्स बॉन्ड आहे त्याला कसला आहे पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर आणि तो कार्बन कसला हायब्रिडाइज्ड आहे sp2. sp2 हायब्रिडाइज्ड आहे म्हणजे डबल बॉन्ड कॅरेक्टर आलेला असतो तिथं. मग तो इझिली ब्रेक होणार कारण सी डबल बॉन्ड एक्स मध्ये बॉन्ड लेंथ काय झाली कमी, बॉन्ड स्ट्रेंथ वाढली, त्यामुळे बॉन्ड इझिली ब्रेक होणार. हे समजलं का? येस ऑर नो? आता अजून एक पॉइंट आहे ह्यामध्ये, ठीक आहे, की क्लोरो हॅलोबेन्झिनचं इझिली न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आपण घडवू शकत नाही. हाय टेम्परेचर आणि हाय काय काय व्हायला लागतं प्रेशर. तसंच एक अजून एक कन्सेप्ट आहे की जसे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असतात ना, कसले ग्रुप असतात जे सिस्टीमला लोन पेअर काय करतात देतात, त्याचेच उलट एक असतात इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप. कसले ग्रुप असतात, कसले ग्रुप असतात इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग. आता परत एकदा बघा, हे जे हॅलो अल्केन्स आहेत ना, हॅलो अल्केन्स, हॅलो अरेन्स सॉरी, ह्या हॅलो अरेन्सची ही कोणती पोझिशन आहे सांगा मला, कोणती पोझिशन आहे ही ऑर्थो. हे दोन्ही पोझिशन कोणते आहेत ऑर्थो, ठीक आहे. ही दोन्ही पोझिशन कोणते आहेत मेटा. ही कोणती पोझिशन आहे पॅरा. तुम्हाला असं दिसतंय की ऑर्थो, पॅरा आणि परत ऑर्थो, इथं इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढली. काय वाढली, काय वाढले म्हणजे निगेटिव्हली चार्ज आहे. इथं जर तो निगेटिव्हली चार्ज आहे तर कोणतरी पॉझिटिव्ह इझिली ऍड होऊ शकतो, कोणतरी पॉझिटिव्हली चार्ज आहे तो इझिली काय होऊ शकतो ऍड. सो जर तुम्ही हॅलोबेन्झिन्सच्या ऑर्थो किंवा पॅरा पोझिशनला इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप्स काय करू शकताय जॉईन, इलेक्ट्रॉन डोनेटिंग पण जॉईन करू शकता, इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग कोण पण पॉझिटिव्हली चार्ज असेल असं कोण पण तिथं तुम्ही कुठे जॉईन करू शकताय ऑर्थो पॅरा ऑर्थो. मेटाला कारण मेटाची इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढल्याचा संबंध आहे, समज में आ रहा है यस और नो. हा मग मी काय करते बघा इथं बघा, हा क्लोरोबेन्झिन आहे, ठीक आहे, हा क्लोरोबेन्झिन आहे, ह्याच्या पॅरा पोझिशनला इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप लावते. कसला ग्रुप आहे हा NO2 जो आहे तो कसला ग्रुप आहे NO2 हा इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहे. हा सिस्टीमला लोन पेअर देत नाही, सिस्टीमचा बॉन्ड पेअर काढून घेतो, सिस्टीमचा बॉन्ड पेअर. ठीक आहे, इथं बघा, हा परत एकदा बघा मी काय काय सांगते ते सगळ्यांनी लक्ष देऊन बघायचं. परत आता काय करते मी, हा क्लोरोबेन्झिन आहे, ह्याच्या ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला काय लावते NO2, ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला काय लावते NO2. परत अजून एक बघा, हा क्लोरोबेन्झिन आहे, ह्या क्लोरोबेन्झिनला मी ऑर्थो पॅरा आणि ऑर्थो ह्या तिन्ही पोझिशनला मी काय लावते इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप. नाउ व्हॉट इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप डू, व्हॉट इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप डू. जरा सगळ्यांनी इथं लक्ष द्यायचं, सगळ्यांनी इथं लक्ष द्यायचं. हे परत परत सांगणार नाही कारण हे परत परत रिपीट होणार आहे, त्यावेळी तुमच्या डोक्याला यायला पाहिजे की काय झाले ते. आणि मी तुम्हाला पहिलाच सांगितले ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये सगळे टॉपिक 4 टॉपिक्स कसे आहेत रिलेटेड आहेत, ह्याचाच कन्सेप्ट पुढं, ह्याचाच कन्सेप्ट पुढं, ह्याचाच कन्सेप्ट पुढे. त्यामुळे आता जे सांगते ते सगळ्याला अप्लाय होणार आहे, सगळ्याला अप्लाय होणार आहे. ठीक आहे, मी काय केलेलं पॅरा पोझिशनला नायट्रो ग्रुप लावलेला आणि नायट्रो ग्रुप हा असा असतो बाळांनो, हा नायट्रो ग्रुप असतो. ठीक आहे, बरं काय झालं, हा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट करणार आहे बॉन्ड पेअर, लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट करणार आहे बॉन्ड पेअर, परत बॉन्ड पेअर कशामध्ये कन्वर्ट करणार आहे लोन पेअर. समजून घ्या मी काय सांगते ते, हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. इथं परत काय येणार आहे Cl Cl यावरती चार्ज काय येणार आहे प्लस, इथं काय येणार आहे लोन पेअर, हा बॉन्ड आहे तसा, इथं परत N, इथं डबल बॉन्ड O आणि सिंगल बॉन्ड O काय आहे तर मायनस. समजून घ्या मी काय सांगते. परत हा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, हा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे आणि हा बॉन्ड पेअर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे लोन पेअर.
इथं जो लोन पेअर येणार की नाही, इथं जो लोन पेअर येणार बघा हा Cl डबल बॉन्ड विसरू नका रे, ह्यावरती चार्ज प्लस, जरा इथं लक्ष द्या सगळ्यांनी, हा बॉन्ड पेअर झाला. हा हे पण असंच राहणार आहे. पण हा जो इथं लोन पेअर आलाय ना, तो लोन पेअर नायट्रोजन काढून घेणार. म्हणजे इथं जो लोन पेअर आलाय, इथं जो लोन पेअर येणार आहे, ठीक आहे, मी एक्स्ट्रा स्ट्रक्चर ड्रॉ करते त्याचं, एकच मिनिट, इथं एक्स्ट्रा स्ट्रक्चर ड्रॉ करते. इथं तुमचा लोन पेअर आला आणि इथं नायट्रोजन होता आणि इथं डबल बॉन्ड होता आणि इथं काय होतं तर सिंगल बॉन्ड काय होतं तर O आणि याला मायनस चार्ज होतो. इथं जो आलेला लोन पेअर आहे हा नायट्रोजन काढून घेतो, कारण तो इलेक्ट्रॉन काय आहे, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग. जेव्हा ह्याचा लोन पेअर इथं बॉन्ड पेअर मध्ये कन्वर्ट झाला, हा बॉन्ड पेअर कशामध्ये कन्वर्ट झाला, लोन पेअर. आलं का लक्षात काय सांगते? परत पुढे बघा परत आता सिस्टीमला काहीच होणार नाही, सिस्टीम तसंच तरंगत राहणार आहे, सिस्टीम तसंच तरंगत राहणार आहे. परत काय होणार आहे बघा, इथं बघा हा गेला इथं, म्हणजे इथं डबल बॉन्ड काय येणार आहे, N येणार का, हा लोन पेअर तर बॉन्ड पेअर मध्ये गेला ना, डबल बॉन्ड काय येणार आहे N, परत सिंगल बॉन्ड काय येणार आहे इथं O, कारण ह्याचा परत लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट झाला, बॉन्ड पेअर, लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट झाला, बॉन्ड पेअर. समजते का, येस ऑर नो? मग आता दिलाय तर परत येणारच की, रेझोनन्स आहे, परत यायलाच पाहिजे. परत इथला लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होणार, बॉन्ड पेअर, आणि हा जो बॉन्ड पेअर आहे हा परत इथं येणार आहे लोन पेअर. हे जे दोन स्ट्रक्चर आहेत ना, हे वाढले, हे दोन स्ट्रक्चर परत हे जेव्हा येता येईल परत पुढचा भाग आहे तसंच होणार आहे. पण जेव्हा हे दोन स्ट्रक्चर वाढले, जेव्हा हे इथं शिफ्टिंग मध्ये बिझी होते, त्यामुळे C'(X) चा बॉन्ड लेंथ काय होणार आहे, वाढणार. जेव्हा तुमचे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप इलेक्ट्रॉन्स काढून घेतात सिस्टीम मधून, म्हणजे तो पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर स्लाइटली काय होतो, कमी होतो. आणि पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर स्लाइटली कमी झाला तर बॉन्ड लेंथ काय होणार आहे, कमी. आणि बॉन्ड लेंथ कमी झाली तर सॉरी, जर पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर कमी झाला तर बॉन्ड लेंथ काय होणार आहे, वाढणार आहे. आणि बॉन्ड लेंथ वाढलं तर बॉन्ड स्ट्रेंथ काय होणार आहे, कमी. आणि बॉन्ड स्ट्रेंथ कमी झाली तर बॉन्ड काय होणार आहे, इझिली ब्रेक. बॉन्ड काय होणार आहे, इझिली ब्रेक. मी तुम्हाला काय सांगते तर लक्ष द्या की इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जे असतात, काय असतात, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप काय करतात, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप डिक्रीजेस द partial double bond character of C'(X) bond. इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप काय करतात, पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर C'(X) बॉन्डचं काय करतात, डिक्रीज करतात, डिक्रीज द पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर ऑफ C'(X) बॉन्ड. मग पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर डिक्रीज झाला, बॉन्ड लेंथ काय होते, बॉन्ड लेंथ काय होते, इन्क्रीज. आणि जर बॉन्ड लेंथ इन्क्रीज झाला तर बॉन्ड काय होणार आहे, इझिली ब्रेक. बॉन्ड काय होणार आहे, इझिली ब्रेक. कारण काय, एक इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप 2 रेझोनन्स वाढवतो सिस्टीमला. किती रेझोनन्स वाढवतो, आपल्याकडे पहिला रेझोनन्स किती होते, 5. एक इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप 2 वाढवले, किती झाले, 7. 2 इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असतील तर 9 आणि 3 इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असतील तर 11. हे जेव्हा वाढतात त्यावेळी बॉन्ड लेंथ पण वाढत जाते. काय वाढत जाते, मी तुम्हाला काय म्हटलं की इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप काय करतात, डिक्रीजेस द पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर. एक इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जेवढा डबल बॉन्ड कॅरेक्टर डिक्रीज करतो त्यापेक्षा 2, त्यापेक्षा. आणि जसं बॉन्ड लेंथ वाढत जाईल बॉन्ड स्ट्रेंथ कमी, बॉन्ड इझिली काय होणार आहे. आणि जे आपण ती ड्रास्टिक कंडिशन वापरत होतो की नाही, हाय टेम्परेचर आणि हाय, ती वापरायची गरज. आता हे समजते का सांगा, मी असं का ड्रॉ केलेलं आहे, समजते का बघा इथं मी काय ड्रॉ केलेलं आहे, येस ऑर नो. हे बघा, हे सोडियम
इथं काय होणार आहे, मी तुम्हाला काय सांगते बघा, एरो वरती ना इथं टेम्परेचर किती लागते सांगा आता, 433 केल्विन. जेव्हा एक इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप जॉईन झाला, एक इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप 623 ऐवजी किती लागले, झालं का टेम्परेचर कमी, झाली का ड्रास्टिक कंडिशन कमी, का झाली सर ड्रास्टिक कंडिशन कमी, हा इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप जॉईन झाल्यामुळे काय झालं, पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर कोणाचा कमी झाला, C'(Cl) चा. त्यामुळे तो बॉन्ड इझिली काय होऊ शकतो, ब्रेक. इझिली म्हणजे तेवढी टेम्परेचर दिल्याशिवाय ब्रेक होणार नाही. मग ठीक आहे, इथं 433 केल्विन आणि HCl हे सगळं मी एकत्र लिहिलं तर काय काय होणार आहे, पहिला मला काय मिळणार आहे, C6H5ONA, C6H5ONA सोडियम फिनॉक्साइड आणि इथं नायट्रो ग्रुप, पॅरा नायट्रो सोडियम फिनॉक्साइड. काय मिळणार आहे, पॅरा नायट्रो सोडियम फिनॉक्साइड. आणि परत त्याला कशाबरोबर ट्रीट केलं, HCl इन अ ऍसिडिक कंडिशन, हा O- आहे, हा Na+ आहे आणि हा H काय आहे तर प्लस, प्लसला काय रिप्लेस होत आहे, प्लस. सो इथं काय येणार आहे तर C6H5OH आणि इथं काय येणार आहे तर NO2. हा कोण फॉर्म झाला, हा फॉर्म झाला 4-नायट्रोफिनॉल किंवा ह्यालाच आपण म्हणतो पॅरा नायट्रोफिनॉल. काय म्हणतो, बरं ह्या केसमध्ये काय आहे सांगा, खालच्या केसमध्ये काय झालं सांगा, कमी झाला. का टेम्परेचर कमी झालं असेल एवढं, किती NO2 ग्रुप आहे, 2. मी तुम्हाला म्हटलं जसे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप वाढत जातील तशी तुमची ड्रास्टिक कंडिशन कमी होणार. का ड्रास्टिक कंडिशन कमी होणार, कारण पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर कमी होणार. पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर कमी झाल्यामुळे बॉन्ड लेंथ काय होणार आहे, वाढणार. आणि बॉन्ड लेंथ वाढली तर बॉन्ड काय होणार आहे, इझिली ब्रेक. बॉन्ड काय होणार आहे, बॉन्ड काय होणार आहे, इथं काय होणार आहे, हा इथं परत इथं येणार आहे C6H5, इथं काय येणार आहे ONA, इथं काय येणार आहे ऑर्थो पोझिशन, पॅरा पोझिशन. परत त्याला कशाबरोबर ट्रीट केलं, HCl, कसल्या कंडिशनला, ऍसिडिक कंडिशनला. इथं काय येणार आहे C6H5, इथं काय येणार आहे तर OH, इथं एक बॉन्ड, इथं एक बॉन्ड, इथं एक बॉन्ड, इथं काय येणार आहे NO2, इथं काय येणार आहे NO2 आणि बाय प्रोडक्ट काय असणार आहे तर ह्या सगळ्यांचं NaCl. काय असणार आहे NaCl. ह्याचं नाव आहे, ह्याचं कॉमन नेम पॉसिबल होतं, ह्याचं कॉमन नेम पॉसिबल मी तुम्हाला पहिल्याच सांगितले, डाय सबस्टिट्यूटेड कॉमन नेम पॉसिबल आहे, ऑर्थो पॅरा मेटा म्हणून. ट्राय सबस्टिट्यूटेड नाही, हे फर्स्ट पोझिशन, ही सेकंड पोझिशन, ही थर्ड पोझिशन, ही फोर्थ पोझिशन. सो 2,4 डॅश डाय नायट्रो काय असणार आहे तर, काय असणार आहे डाय नायट्रो फिनॉल. काय असणार आहे डाय नायट्रो फिनॉल, काय असणार आहे डाय नायट्रो फिनॉल. इथं किती आहेत, इथं किती आहेत NO2, 3. इथं ना वॉर्म कंडिशन लागते फक्त, कोमट, आपण कोमट पाणी करतो की नाही, कोमटनेस थोडस स्लाइटली हीट करायचं, जास्त टेम्परेचरची पण गरज नाही. इथं NaOH, इथं काय देणार आहे C6H5, इथं काय देणार आहे ONA, परत इथं काय येणार आहे NO2, इथं काय येणार आहे NO2, इथं काय येणार आहे तर NO2. परत ह्याला कशाबरोबर ट्रीट केलं HCl, मग इथं काय येणार आहे C6H5, इथं काय येणार आहे OH, NO2, NO2, NO2. ह्याचं नाव काय आहे, ह्याचं नाव आहे 2,4,6 ट्राय नायट्रोफिनॉल. बोर्डचा, सीईटीचा सगळ्यात प्रेमाचा, कारण ह्याचं कॉमन नेम आहे पिक्रिक ऍसिड. एक्सप्लोजिव्ह आणि इन्सेक्टिसाइड्स बनवण्यासाठी वापरला जातो. काय बनवण्यासाठी वापरला जातो, एक्सप्लोजिव्ह आणि इन्सेक्टिसाइड्स. हे पहिल्यांदा बघितलं, हे परत फिनॉल्स मध्ये आपण बघणार आहे पिक्रिक ऍसिड. काय बघणार आहे, पण इथं ही लांबड का बघतोय समजते का, इथं हे आपण बघतोय की आपल्याला समजून घ्यायचं की C'(X) ची बॉन्ड लेंथ कमी असते, कारण त्याला पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर असतं. त्यामुळे न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन हॅलो अरेन्स इझिली करत, कोण इझिली करत नाही, हॅलो अरेन्स.
मग जर तरी पण मला हॅलो अरेन्ज मध्ये न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन घडवायचीच आहे, तर एक तर माझ्याकडे ऑप्शन आहे की मी काय यूज करावे, ड्रास्टिक कंडिशन्स. काय करावं? किंवा मी काय करू शकते की इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप जॉईन करू शकते. आणि कोणत्या पोझिशनला इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप असायला पाहिजे? ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला, कारण त्याच्या रेझोनन्स मध्ये ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय झालेली होती? मेटाला जॉईन करून काय फरक पडणार? आणि जसं तुम्ही नंबर ऑफ इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप काय करताय? वाढवताय. जसं तुम्ही नंबर ऑफ इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप काय करताय? वाढवताय. तशी रिएक्टिव्हिटी पण वाढते आणि ड्रास्टिक कंडिशन्स पण काय होतात? कमी होतात आणि हाय टेम्परेचर आणि प्रेशर वापरायची गरज लागत. समझ में आया क्या? यस और नो? ठीक है, नोट्स ओपन करो, साइड बाय साइड रीड करो और नोट्स के लिए जगह छोड़ो और ये रिएक्शंस लिख के लो. फिजिकल प्रॉपर्टीजला जागा सोडा. ठीक आहे, जरा इथं बघा, आपण आता क्लोरोबेन्झीन घेतला. मी जरा इथं स्ट्रक्चर तुम्हाला ओपन स्ट्रक्चर ड्रॉ करून दाखवते. न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन नंतर नेक्स्ट बघा, हा सी इथं काय आहे तर Cl, इथं काय आहे तर सी, कार्बन, परत इथं काय आहे तर कार्बन, परत इथं कार्बन आहे, परत इथं कार्बन आहे, इथं डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड आणि इथं काय येणार आहे तर डबल बॉन्ड. इथं लक्ष द्या, इथं काय आहे हायड्रोजन, इथं काय आहे हायड्रोजन, इथं काय आहे हायड्रोजन, इथं काय आहे हायड्रोजन, इथं काय आहे हायड्रोजन. हा हॅलोबेन्झीन आहे आणि हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहे. तर आपण इलेक्ट्रॉन डोनेटिंग मध्ये असं बघितलं की ऑर्थो पोझिशन, पॅरा पोझिशन आणि ऑर्थो पोझिशनची काय वाढते? इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढते. म्हणजे त्यामधल्या कार्बन वरती निगेटिव्ह चार्ज काय होतो? वाढतो. जर कार्बन वरती निगेटिव्ह चार्ज वाढला तर हा CH बॉन्ड असतो ना, आणि हायड्रोजन कधी पण कसा चार्ज असणार आहे? पॉझिटिव्हली. कारण जेव्हा बॉन्ड ब्रेक होणार, हे दोन्ही इलेक्ट्रॉन्स कोण घेणार आहे? कार्बन. हायड्रोजन वरती काय येणार आहे? पॉझिटिव्ह. येणार ना? येणार की नाही? मैत्र्या, असंच होणार का? परत ह्या केसमध्ये बघा, हा कार्बन आणि इथं काय आहे तर हायड्रोजन आहे. परत हा कार्बन निगेटिव्हली चार्ज आहे, म्हणजे दोन्ही इलेक्ट्रॉन हा घेणार, म्हणजे हायड्रोजन वरती चार्ज काय येणार आहे? येणार का हायड्रोजन वरती चार्ज पॉझिटिव्ह? येस और नो? पॉझिटिव्हली चार्ज हायड्रोजन आहे, हा इझिली सबस्टिट्यूट होऊ शकतो. काय होऊ शकतो? म्हणजे CH बॉन्ड इझिली ब्रेक होऊ शकतो. कोणत्या पोझिशनचा? ऑर्थो आणि पॅरा पोझिशनचा हॅलोबेन्झीन मध्ये. कशामध्ये? आणि त्या रिएक्शन्सला आपण कसले रिएक्शन्स म्हणतो? इलेक्ट्रोफिलिक. काय? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. कसली रिएक्शन? कसली रिएक्शन बाळांनो? कसली रिएक्शन बाळांनो? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. कसली रिएक्शन? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. आता हे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन मध्ये आपण हॅलोजिनेशन बघतो, नायट्रेशन बघतो, सल्फोनेशन बघतो, फ्रिडल-क्राफ्ट अल्कायलेशन बघतो, फ्रिडल-क्राफ्ट असायलेशन बघतो. हे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स आहेत. कसले रिएक्शन्स आहेत? जे हॅलोबेन्झीन इझिली जातात. अजून एक हॅलोबेन्झीन रिएक्शन दाखवते, फिटिग्ज रिएक्शन. कसली रिएक्शन? वर्च रिएक्शन होती, वर्च, ज्यामध्ये आपण दोन्ही अल्किल हॅलाइड वापरतो. मी तुम्हाला काय म्हटलं तिथं? अल्किल हॅलाइड ऐवजी दोन्ही काय वापरायचे? अरिल हॅलाइड्स. दोन्ही काय वापरायचे? अरिल हॅलाइड्स. अरिल हॅलाइड्स वापरले तर फिटिक. अरिल हॅलाइड्स वापरले तर. आता आपण फोकस करूया इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन वरती. इथं बघा, हा क्लोरोबेन्झीन आहे. सॉरी, सगळ्यात पहिला क्लोरिनेशन बघूया किंवा हॅलोजिनेशन हेडिंग टाक. सगळ्यात पहिला काय बघूया? हॅलोजिनेशन. त्या हॅलोजिनेशन मध्ये सगळ्यात पहिला आपण बघूया क्लोरिनेशन. क्लोरिनेशन ऑफ व्हॉट? बेन्झीन. सो जेव्हा आपण क्लोरिनेशन ऑफ बेन्झीन म्हणतो,
सॉरी, क्लोरिनेशन ऑफ बेन्झिन नाही, क्लोरिनेशन ऑफ क्लोरोबेन्झिन किंवा हॅलोबेन्झिन म्हणूया. क्लोरिनेशन ऑफ क्लोरोबेन्झिन. इथं बघा, इथं क्लोरीन आहे, इथं काय आहे, क्लोरीन आहे. आता हा क्लोरोबेन्झिन आहे, मी ह्याचं काय करणार आहे तर क्लोरिनेशन, आणि हा क्लोरिनेशन मी करताना Fe इन डार्क किंवा FeCl3 इन डार्क. आता हा Fe किंवा FeCl3 हा लेविस ऍसिड आहे. काय आहे, लेविस ऍसिड, ज्याच्याकडे इलेक्ट्रॉनची कमतरता असते, त्यामुळे तो इलेक्ट्रॉन पेअर स्वतःकडे ओढण्याचा प्रयत्न करतो. कोणाचा ओढण्याचा प्रयत्न करणार आहे तर हा क्लोरीन Cl2 आहे ना, हा Cl सिंगल बॉन्ड काय आहे तर Cl. समजून घ्या जे मी काय सांगते ते, कारण तुम्हाला पॉझिटिव्हली चार्ज क्लोरीन पाहिजे. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन म्हणजे पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह ब्रेक, म्हणजे पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह रिप्लेस करायला पाहिजे. हा Cl सिंगल बॉन्ड Cl आहे, ह्याला FeCl3 जेव्हा आपण घेतो तर हा FeCl3 लेविस ऍसिड आहे. ह्याच्या एम्प्टी ऑर्बिटल मध्ये काय होतंय, हा जो आहे कोव्हॅलेंट बॉन्ड आहे, हा कोव्हॅलेंट बॉन्ड मधला दोघांमधला कोणतरी एक क्लोरीन, दोघांमधला कोणतरी दोन्ही शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन स्वतःकडे घेतो आणि निगेटिव्हली चार्ज होतो, आणि स्वतःकडे घेऊन तो ह्या FeCl3 ला देतो. म्हणजे ह्या क्लोरीनकडे काहीच नाही राहिले की पहिल्या क्लोरीनकडे, तो पॉझिटिव्हली चार्ज झाला. काय झाला तो, आणि इथं काय फॉर्म झाला तर FeCl4, आणि या Cl4 वरती चार्ज काय येणार आहे, मायनस. का मायनस येणार आहे, कारण क्लोरीननं इलेक्ट्रॉन घेतला. कोणी इलेक्ट्रॉन घेतले, क्लोरीननं काय घेतले, शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स घेतले. क्लोरीननं काय घेतले, क्लोरीननं काय घेतले, क्लोरीननं काय घेतले, शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स घेतले. मग आपल्याला क्रिएट काय झाला, इलेक्ट्रोफाइल. आणि इलेक्ट्रोफाइल जो Cl प्लस आहे हा कोणत्या पोझिशनला अटॅक करू शकतो, ऑर्थो आणि ऑर्थो आणि ऑर्थो आणि मग ऑर्थो पोझिशनचा एकदा हायड्रोजन ऍटम रिप्लेस होऊ शकतो आणि पॅरा पोझिशनचा पण होऊ शकतो. परत एकदा सांगते मी तुम्हाला 10 वेळा सांगितले, हा एक मॉलिक्यूल घेतलाय म्हणजे एक मॉलिक्यूल आहे का, का एक मोल आहे. हे जी मी घेते हे एक मॉलिक्यूल आहे का एक मोल आहे, एक मोल. एक मोल म्हणजे यामध्ये किती कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहेत, 6.022 into 10⁻23 पार्टिकल्स ऑफ क्लोरोबेन्झिन आहेत. त्या 6.022 into 10⁻23 पार्टिकल्स मधल्या पॅरा पोझिशनचा हायड्रोजन पटपट रिप्लेस करणार क्लोरीनला, कारण सिमेट्री, मोर स्टॅबिलिटी, सिमेट्री, मोर स्टॅबिलिटी, सिमेट्री. आणि दुसरा आणि कोण फॉर्म होणार आहे तर परत हा C6H5Cl आणि ऑर्थो पोझिशनला क्लोरीन जॉईन होणार आहे. प्लस बाहेर काय पडणार आहे, HCl. तुम्ही म्हणणार कसं HCl, इथं दिसताना क्लोरीन Cl2 दिसतोय ना, ही भानगड ठीक आहे, ही भानगड ठीक आहे, ह्या भानगड पासून तुम्हाला Cl प्लस मिळालं ठीक आहे, पण माझ्या रिएक्शन बॅलन्सिंग मध्ये काय आहे, Cl सिंगल बॉन्ड Cl, त्यातला 1 मोल ऑफ क्लोरीन वापरला गेला, 1 मोल ऑफ क्लोरीन, राहिलेला 1 मोल ऑफ क्लोरीन इथून आणि इथून जे हायड्रोजन ऍटम रिमूव्ह होणार आहे त्याच्याबरोबर कंबाईन होऊन काय देणार आहे, HCl. परत एकदा विचारते, हे समजते का मी काय सांगते ते, हा 1 मोल आहे, 1 मोल म्हणजे त्यामध्ये किती कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहे, 6.022 into 10⁻23 पार्टिकल्स. हा, आता ह्यातले 6.022 into 10⁻23 पार्टिकल्स ऑफ क्लोरोबेन्झिन मध्ये पॅरा पोझिशनचे हायड्रोजन पटकन देणार, पटकन हायड्रोजन देणार, आणि इथं पटकन काय देणार, क्लोरीन. म्हणजे इथं जो तुम्हाला मिळाला, एकच मिनिट, इथं तुम्हाला काय मिळणार आहे, पॅरा डाय क्लोरो काय मिळणार आहे, बेन्झिन. आणि हा तुम्हाला काय मिळणार आहे, ऑर्थो डाय क्लोरो काय मिळणार आहे तर बेन्झिन. पॅरा डाय क्लोरो बेन्झिन 1, 1,4 काय असणार आहे, 1,4 काय असणार आहे तर डाय क्लोरो काय असणार आहे तर बेन्झिन. आणि इथं काय असणार आहे, 1,2 काय असणार आहे तर डाय क्लोरो काय असणार आहे तर बेन्झिन. मग मला सांगा ह्यामधला मेजर कोण असणार आहे, ज्यानं पटकन हायड्रोजन ऍटम रिप्लेस केले, कोणी हायड्रोजन ऍटम पटकन रिप्लेस केले, पॅरा.
मोस्ट ऑफ द कंपाऊंड्स मध्ये आता आपण जे बघणार पुढे त्यामध्ये पॅरा डायरेक्टेड हा काय असतो? पॅरा डायरेक्टेड हा काय असतो? मेजर. पॅरा डायरेक्टेड काय असतो? मेजर. हे बघा 6.022 इंटू 10⁻23 पार्टिकल्स जे आहेत हे 100% झाले. किती पर्सेंट झाले? त्यामध्ये ऑलमोस्ट 70 to 80% कशामध्ये कन्वर्ट होतात? पॅरा डायरेक्टिंग. आणि 10 to 20% कशामध्ये कन्वर्ट होतात? ऑर्थो डायरेक्टिंग. हे काय झालं? क्लोरिनेशन ऑफ क्लोरोबेन्झिन. काय झालं? काय झालं? क्लोरिनेशन कोणाचं झालं? क्लोरोबेन्झिन. आता परत तुम्ही करू शकताय ब्रोमिनेशन पण करू शकताय. परत ब्रोमिनेशन ऑफ क्लोरोबेन्झिन. फरक काय होणार आहे बघा. हा क्लोरोबेन्झिन आहे, ह्याला ब्रोमीन बरोबर जेव्हा तुम्ही ट्रीट करणार त्यावेळी एरोवरती Fe इन डार्क तर ओके, Fe इन डार्क तर ओके, पण FeBr3 घ्यायचं. और आहे Fe इन डार्क घ्या. इकडे लक्षात आहे FeBr3 इन काय येणार आहे? डार्क. इथं ब्रोमीन आहे ना, इथं Br घ्यायचं. इथं क्लोरीन आहे ना, इथं Cl घ्यायचं. आणि Br3 FeBr3 किंवा FeCl3 काय म्हणून ऍक्ट करतं? लेविस ऍसिड. लेविस ऍसिड काय करणार आहे? इलेक्ट्रोफाइल क्रिएट करणार आहे. का? तर त्याची कमतरता तो भरून काढणार दुसऱ्यांकडून. म्हणजे इथं काय करणार आहे तो? FeBr3 जे आहे त्याला Br2 बरोबर ऍक्ट केला तर तुम्हाला मिळताना काय मिळणार आहे? FeBr4 काय येणार आहे तर मायनस, आणि इथं काय येणार आहे तर Br प्लस. झाला का इलेक्ट्रोफाइल तयार? ह्या इलेक्ट्रोफाइल कशामधला झाला? ह्या मधला झाला, Br सिंगल बॉन्ड Br मधला. म्हणजे एकानं सगळे इलेक्ट्रॉन्स काढून घेतलेले होते नील, होय की नाही? शौर्य, होय की नाही? मग त्यामुळे काय झालं? क्लोरीन आहे तर इथं एकदा पॅरा पोझिशनला ब्रोमीन जॉईन होणार. क्लोरीन आहे तर ऑर्थो पोझिशनला जॉईन होणार. आणि अल्फाबेटिकल ऑर्डर बघतो आपण. कसली ऑर्डर बघतो? मग याचं नाव काय असणार आहे? पॅरा ब्रोमो क्लोरो काय असणार आहे तर बेन्झिन. आणि हा काय असणार आहे? ऑर्थो ब्रोमो क्लोरो काय असणार आहे तर बेन्झिन. आणि बाय प्रोडक्ट काय बाहेर पडणार आहे? HBr. हे राहिलेलं Br एक केला ना Br मायनस तो. आलं का लक्षात? परत मेजर कोण असणार आहे आणि मायनर कोण असणार आहे? पॅरा मेजर आणि ऑर्थो पॅरा मेजर. मग पॅरा तुमचा काय असणार आहे परत? पॅरा तुमचा काय असणार आहे परत? मेजर. इथं बघा, हा पॅरा ब्रोमो क्लोरोबेन्झिन काय असणार आहे? मेजर. आणि ऑर्थो काय असणार आहे? मायनर. IUPAC नेम सांगणार याचा. IUPAC नेम सगळ्यात इम्पॉर्टंट याचा IUPAC नेम आहे. कोण आहे? काय येणार आहे? नंबरिंग कुठून येणार ह्या केसमध्ये? ब्रोमीन पासून नंबरिंग. का सांगा? अल्फाबेटिकल ऑर्डर. कसली ऑर्डर? लोएस्ट नंबर कोणाला मिळणार आहे? अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये लोएस्ट. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. फर्स्ट, सेकंड ह्याचं नाव काय असणार आहे? 1 डॅश ब्रोमो डॅश 4 डॅश क्लोरो बेन्झिन. आणि इथं काय असणार आहे? 1 डॅश ब्रोमो डॅश 2 डॅश क्लोरो बेन्झिन. हे लक्षात आलं? हे लक्षात आलं? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन आहे. लिहून घ्या. नेक्स्ट लेक्चरला मग पुढचं बघूया. पण हे समजून घ्या, हे सांगितलेलं समजून घ्या, हे सांगितलेलं समजून घ्या. का फोटो